पोलीस आता पुन्हा एकदा हायटेक होताना बघायला मिळणार आहे, कारण मुंबई पोलिसांच्या ताफ्यामध्ये आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे त्या टू व्हीलर्स दाखल झालेल्या आहेत. 61 टू व्हीलर्स या ठिकाणी ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे 15 फोर व्हीलर्स गाड्या देखील नव्यानं त्यांच्या ताफ्यामध्ये दाखल झालेल्या बघायला मिळतात. आपण बघतोय की अत्याधुनिक तंत्रज्ञानासह खरं तर हे वाहन या ठिकाणी जे आहे ते दाखल झालेले आहेत आणि याच वाहनांच्या साहाय्यानं जे आहे ते अगदी कायदा सुव्यवस्थेवर कंट्रोल देखील करण्याचं काम पोलीस या ठिकाणी पोलिसांकडून होताना पाहायला मिळणार आहे. आणि एकूणच जर बघितलं तर याच ठिकाणी आपण बघतोय की पोलिसांचे लोगो खरं तर या बाईकवर सध्या लावण्यात आलेले पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण ही जी बाईक बघितली तर या बाईकला या ठिकाणी पाणी ठेवण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. सायरन देखील या ठिकाणी जो आहे तो पाहायला मिळत आहे. आपण बघतोय की वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी या ठिकाणी सध्या ज्या आहेत त्या लावण्यात आले असल्याचं पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत प्रज्ञा मॅडम आहेत. प्रज्ञा मॅडम, खरं तर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी या ठिकाणी सध्या बाईकमध्ये बघायला मिळत आहे. काय काय स्पेशालिटी आहे? बरोबर आहे. रस्ता सुरक्षाचा जो आपला निधी असतो त्या निधीमधून ट्रॅफिक पोलिसनं 61 बाईक आणि 15 आपण स्कॉर्पिओ खरेदी केलेले आहेत. ह्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा ॲडव्हान्स सिस्टम आमच्या MTने बसवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जर मेन फंक्शन आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये आपण सायरनची व्यवस्था दिलेली आहे. त्याचबरोबर आपल्या डोम लाईट्स आहेत, फ्लॅशर लाईट्स, त्या लाईट्स पण याच्यामध्ये आहेत. त्याशिवाय मेगाफोनची सुद्धा आपण ह्यावेळी अरेंजमेंट ही टू व्हीलर बाईकवरती दिलेली आहेत. या सगळ्यांचा फायदा असा होणार आहे की गर्दीच्या काळामध्ये ट्रॅफिकच्या मेन ह्याच्यामध्ये आपल्या फोर व्हीलर्स जाऊ शकत नाहीत, तर टू व्हीलर्स खूप पटकन तिथे रिस्पॉन्ड करतील. लोकांना बाजूला घेणं असेल किंवा इथं एखादी महत्त्वाची मेडिकल इमर्जन्सी असेल, ग्रीन कॉरिडॉर मुवमेंट्स असतील, तर त्यावेळी लोकांना सायरन देऊन किंवा अनाऊन्समेंट करून त्यांना बाजूला करणं, त्याचबरोबर गर्दीला बाजूला करणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामुळे आपल्याला चांगल्या होणार. बघतोय की बाईक या ठिकाणी जी बघायला मिळते सायरन आहे, पाण्याची व्यवस्था देखील अगदी देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी हे 3 बटणं सध्या बघायला मिळत आहेत. फोन देखील अत्याधुनिक पद्धतीनं या ठिकाणी बघायला मिळतोय. मॅपच्या साहाय्यानं लवकरात लवकर एखाद्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न असेल. हो, बरोबर आहे. गुगल मॅप्सची पण आपण अरेंजमेंट केलेली आहे. आपण साईडला डिक्कीज बघतो, ह्याच्यामध्ये सुद्धा आपले मेडिकल किट आहे. छोटासा एक गाडी टो करणारा एक टोईंग रोपसुद्धा आपण ठेवणार आहे की जे इमर्जन्सीमध्ये आपण फोर व्हीलरसुद्धा वगैरे टो करू शकू. या दृष्टिकोनातून आपण बघतोय की खरं तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. मॅडम, अनेक ठिकाणी खरं तर लोकांचा आक्रोश असतो की आणीबाणीची स्थिती असते, काही अनेक ठिकाणी सेन्सिटिव्ह कंडिशन असते आणि अशा वेळेस पोलीस वेळेवर आले नाही अशी ओरड नेहमी बघायला मिळते. या वाहनांचा कितपत फायदा होऊ शकतो? नक्कीच या वाहनांचा खूप फरक पडणार आहे. जसं बघतोय आपण टू व्हीलर असल्यामुळे ह्या कुठेही आणि त्याच्यामध्ये फास्ट रिस्पॉन्स आपण करू शकणार आहे याच्यामधून. की आपण या ठिकाणी खरं तर 61 नवीन टू व्हीलर्स ज्या आहेत त्या या ठिकाणी पोलीस खात्यामध्ये त्यांच्या सोयी सुविधांसाठी आणि एकूणच परिस्थितीवर कंट्रोल ठेवण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेला बघायला मिळत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान खरं तर या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. खास करून ही जी पेटी या ठिकाणी सध्या बघायला मिळत आहे, या पेटीमध्ये मेडिकल किट असणार आहे, त्याचप्रमाणे रोप देखील असणार आहे, जेणेकरून कुठलं वाहन एखाद्या ठिकाणी अडकलं असेल तर त्याला देखील निश्चित मदत करता येईल. आणि या टू व्हीलर्सच्या माध्यमातून खरं तर एक लोकांना सर्वसामान्यांना एक वेगवेगळ्या पद्धतीच्या सोयी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे याचा फायदा मुंबईच्या अगदी निमुळत्या असलेल्या रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे. अगदी मुंबईचे अनेक रस्ते जे आहेत ते अतिशय निमुळते आहेत, त्या ठिकाणी मोठी वाहनं पोहोचू शकत नाहीत आणि अशा वेळेस या टू व्हीलरच्या साहाय्यानं पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी अगदी वेळेवर पोहोचतील असा विश्वास देखील व्यक्त करण्यात आलाय. कॅमेरापासून गणेशसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.